हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तृप्ती टाईल्समध्ये. सर्वात प्रथम बऱ्याच जणांनी जेव्हा थोडेफार व्हिडिओजमध्ये लॅग झालं तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं, काय गं व्हिडिओ कुठे आहे? आम्ही लाईक करतो बरं का, सबस्क्राईबही केलेलं आहे, व्हिडिओ कुठे आहेत? खूप छान प्रतिसाद वाटला तो आणि त्याने कुठे ना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं हा व्हिडिओ बनवण्यासाठी. बरेच टॉपिक आहेत ज्याच्यावरती आपण व्हिडिओज ऐकणार आहोत, बघणार आहोत. बरीच पुस्तकं वाचण्यात आलेली आहेत या दरम्यान. तर आजचा एक व्हिडिओ खास आहे आणि मला असं वाटतं की ब्रेकनंतरची सुरुवात ह्या व्हिडिओने करावी, म्हणून हा खास व्हिडिओ. तर बऱ्याचदा तुम्ही कधी ज्योतिषाकडे गेला असाल किंवा कधी कोणाशी पत्रिका दाखवली असेल किंवा मग ॲस्ट्रॉलॉजीच्या संदर्भात अभ्यास करत असाल तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे शनीची महादशा असेल, 7.5 असेल किंवा केतू, राहू, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बऱ्याचदा ऐकल्या असतील. त्यांचा परिणाम कुठेतरी होत असतो. वरती होणाऱ्या हालचालींचा आपल्या मानसिकतेवरती कुठे ना कुठेतरी काही अंशी परिणाम हा होत असतो, मान्य. मग त्याच्यावरती उपाय वेगवेगळे सांगितले जातात. केतूचा असेल तर असं, राहूचा असेल तर असं, शनीचा असेल तर असं, वगैरे वगैरे वगैरे. परंतु एक गोष्ट मात्र तुम्ही प्रकर्षाने लक्षात ठेवा, आपली कुलदैवत आणि आपली कुलदेवी हे आपल्यासाठी आपल्या आईवडिलांसारखे असतात. त्यामुळेच हे सर्व उपाय करण्याआधी किंवा हे सर्व उपाय करण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवताची मनापासून श्रद्धेने पूजा, भक्ती, अर्चना केली तर मला खात्री आहे तुम्ही जे यश बघू इच्छिता किंवा जे यश तुम्हाला अनुभवायचं आहे ते तुम्हाला साध घालीत आकाशाला गवसणी घालायला मदत नक्कीच करेल. त्यामुळे आपल्या कुलदेवतेची आणि कुलदेवीची सेवा करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.